अंबा माता की जय. या नवरात्र उत्सवामध्ये आपण शक्तीची उपासना करत असतो आणि या उपासनेमध्ये आपण सर्व स्त्रिया भगिनी हे श्रीसूक्त म्हणत असतो. मग याचा अर्थ काय आहे ते म्हणण्यामागे नक्की काय भूमिका असायला पाहिजे? तर श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजे लक्ष्मी प्राप्त करणे व तिचा विनियोग, उपयोग आणि वितरण या बाबतीत केवळ भौतिक जीवनाशी त्याचा संलग्न नसून परमेश्वराने आपल्याला जो नरदेह दिलेला आहे त्याची सार्थकता करणं आणि स्वतःचे जीवन हे केवळ फक्त आपल्यासाठी नसून आपण एका देवभूमीमध्ये जन्माला आलोय, दैवी गुणांनी संपन्न असलेल्या समाजाचे आपण एक घटक आहोत हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मग त्याकरता त्याच्या सुखासाठी आपण झटणं, समाज सुदृढ करणं आणि वैभवशाली राष्ट्र निर्मितीच्यासाठी सहभागी होणं हे त्याच्यामागे अपेक्षित आहे. भौतिक वैभवाबरोबरच आध्यात्मिक श्रेष्ठत्व सुद्धा प्राप्त करून घेणं हे जीवनाचं सार्थक करण्यासारखं आहे. म्हणून हे श्रीसूक्त म्हणायचं आहे. अर्थार्जन योग्य मार्गाने करायचे आणि त्याचा योग्य तो विनियोग करावा आणि राष्ट्रासाठी धन, प्रजा आणि बुद्धी, सामर्थ्य या सगळ्यांचा विनियोग करावा, उपयोग करून घ्यावा. याच्यासाठी काही नियम पाळणं ही जाण आपल्याला श्रीसूक्त देत असतं. मग हे श्रीसूक्त नक्की काय आहे? ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चंद्रां हिरण्मयी लक्ष्मीं जातवेदो मावह ताम आवह जातवेदो लक्ष्मीं मनभगामिनीं यस्यां हिरण्यं विंदेयं गामश्वं पुरुषानः. श्रीसूक्ताची पहिली ऋचा ही आवाहनासाठी आहे आणि दुसरी ऋचा ही तिला आसनासाठी आहे. संपूर्ण विश्वाचं ज्ञान असलेली, सुवर्णाप्रमाणे कांती असलेली, हरणीप्रमाणे जिचा स्वभाव अत्यंत चंचल आहे, जिने सुवर्णाच्या चांदीच्या फुलांच्या माळा धारण केलेल्या आहेत, चंद्राप्रमाणे ती दीप्तिमान आहे आणि शिवाय आनंद प्रदान करणारी आहे, जी कलंकशून्य आहे, अशा देवी लक्ष्मीला मी आवाहन करतो असं पहिल्या ऋचेमध्ये म्हटलंय. दुसऱ्या ऋचेत हेच म्हटलंय की हे देवी, माझा त्याग करून तू अन्यत्र कुठेही जाऊ नकोस. सुवर्णाप्रमाणे शुद्ध आणि पवित्र अशी तू आहेस. गायी, अश्वादी पशु, पुत्रपौत्र, संतती, दासदासी अशा तू मला प्रदान करण्यासाठी तू ये आणि मी दिलेलं आसन ग्रहण कर, अशी तिची प्रार्थना करायची आहे. अंबा माता की जय.